यानंतर या बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। फोन टॅपिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या रश्मी शुक्लांविरोधात 700 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून या प्रकरणी संजय राऊत, एकनाथ खडसे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता। 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया सुरू असताना फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावरती गंभीर आरोप केलेत आणि नवनीत राणा यांनी युसुफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचा कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। या संदर्भात त्यांनी ट्विट सुद्धा केलंय। युसुफ लकडावाला हे नाव अंडरवर्ल्डशी संबंधित आहे आणि ईडी आता चौकशी करणार का असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। नवनीत राणे यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। नवनीत राणे यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये 4 दिवसांपूर्वीच्या पत्रकार परिषदेचा दाखला दिला आणि पत्रकार परिषदेचा पेनड्राईव्ह पुरावा म्हणून देण्यात आलाय। अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्षानं 20 फुटांचा खड्डा खोदून आणि गोवऱ्या जाळून संजय राऊतांना उत्तर दिलं। संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हे अभिनव आंदोलन करण्यात आलं। राणा दाम्पत्याच्या अमरावतीतील घरावरती दगड मारणारा शिवसैनिक सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। नवनीत राणांना अटक झाल्यानंतर अनेक शिवसैनिक त्यांच्या अमरावतीतल्या निवासस्थानाबाहेर जमा झाले होते। यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली। त्याचवेळी एका शिवसैनिकानं राणांच्या घरावरती दगड मारला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। मंगळवारी सुद्धा राणा दाम्पत्याला काही दिलासा मिळाला नाही। 29 तारखेपर्यंत नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनाही जेलमध्येच राहावं लागणार आहे। राणा दाम्पत्याच्या याचिकेवरती उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आलेत। त्यासाठी राज्य सरकारला 3 दिवसांची मुदत कोर्टानं दिली आहे। राणांच्या याचिकेवर 29 तारखेला सुनावणी होणार आहे। नवनीत राणांनी त्यांना पाणी दिलं गेलं नाही असा आरोप केला होता। मात्र मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांचा आरोप खोडून काढला। पोलीस स्टेशनमधलं सीसीटीव्ही फुटेज त्यांनी ट्विट केलं। त्यात राणा दाम्पत्य चहापान करताना दिसतायत। पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला हीन वागणूक दिल्याचा नवनीत राणांनी आरोप करत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं। आता यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आणि नवनीत राणांना कोणत्याही प्रकारची हीन वागणूक देण्यात आलेली नसून सर्व प्रकारची चौकशी करून लोकसभा अध्यक्षांना माहिती देणार असल्याची माहिती वळसे पाटलांनी दिली। नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला। देशात जाती धर्माच्या नावाखाली वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलंय। बुधवारी इस्लाम जिमखान्यात इफ्तार पार्टी होणार आहे। निमंत्रण पत्रिकेमध्ये अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचं नाव छापण्यात आलंय। वकील गुणरत्न सदावर्तेची अखेर जेलमधून सुटका झाली। सदावर्ते गेल्या 18 दिवसांपासून कोठडीत होता। विशेष म्हणजे पुणे पोलिसांचं पथक सदावर्तेचा ताबा घेण्यासाठी आर्थर रोड कारागृहाबाहेर दाखल झालं होतं। संध्याकाळी 7च्या सुमारास सदावर्तेची जेलमधून सुटका होताच त्यानं आक्रमकपणे आपली भूमिका मांडली। खासदार संभाजीराजे छत्रपतींना पोलंडचा बेनेमेरिटो सन्मान प्रदान करण्यात आलाय। दिल्ली इथल्या पोलंड दूतावासात झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला। दुसऱ्या महायुद्धात पोलंडच्या 5000 निर्वासितांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यानं आसरा दिला होता आणि ती मदत पोलंडमधील नागरिक अजूनही विसरलेले नाहीत। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौरा जाहीर केलाय। 29-30 एप्रिल रोजी राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदींवरचे भोंगे काढण्याविषयी अल्टिमेटम दिलाय। त्यामुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे। या पार्श्वभूमीवर बारामती शहरातून पोलिसांनी पथसंचलन केलं। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं। अमित शहा आणि भाजपची वाटचाल या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं। यावेळी फडणवीसांनी शिवसेनेवर सडकून टीका केली। 2014 विधानसभा निवडणूक शिवसेनेशिवाय लढवण्याचा निर्णय घेतल्यावर अमित शहांचं मुंबईमध्ये लक्ष होतं। अमित शहांमुळे राज्याला मोठा भाऊ कोण हे कळलं असल्याची टीका फडणवीसांनी केली। मनमाडला शिवसेना महिला आघाडीनं मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिलं। राणा दाम्पत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी संतप्त महिला कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली।
राज्यातील विद्यापीठांच्या अंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा या ऑफलाईन होणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली। राज्यातील 13 विद्यापीठांची बैठक झाली। त्या बैठकीत सर्वच विद्यापीठांनी ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडला असल्यामुळे हा निर्णय झाला। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरती मध्यरात्री दुचाकीस्वार शर्यत करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि काही दुचाकीस्वार ट्रिपल सीट असून उजव्या बाजूला दुचाकीस्वार स्टंट करत असल्याचं दिसून येत आहे। पोलिसांकडून पत्नीचा हुंड्यासाठी छळ सुरू होता आणि या प्रकरणी आता 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातल्या सुंदरखेडचा विशाल झिने हा मुंबई पोलीस दलामध्ये आणि 3 वर्षांपासून विशाल त्याच्या पत्नीचा छळ करत होता। महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यामध्ये तरुणानं विष प्राशन करून आत्महत्या केली। सांगलीमध्ये शहर पोलीस ठाण्याच्या टेरेसवरती अतुल पाटील या तरुणानं विष प्राशन करून आत्महत्या केली आणि आत्महत्येपूर्वी अतुल पाटील यानं एक चिठ्ठी लिहिली होती। त्यात सावकार महिलेच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय। बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील C1 श्रेणीतील अतिधोकादायक 337 इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे। यात मुंबई शहर विभागात 70, पूर्व उपनगरातील 104 तर पश्चिम उपनगरातील 163 इमारतींचा समावेश आहे। त्यामुळे संबंधित रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय। ठाणे शहरात दुरुस्तीच्या नावाखाली अघोषित लोड शेडिंग करण्यात आलंय। त्यामुळे ठाणेकर नागरिकांना ऐन उन्हाळ्यात गरमीचा सामना करावा लागतोय। ठाण्यासह नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मुलुंड या भागातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता। ₹57 कोटी रुपयांची थकबाकी थकवल्यानं जळगाव जिल्हा बँकेनं यावल रावेर तालुक्याचा आर्थिक कणा आणि मानबिंदू असलेला मधुकर सहकारी साखर कारखाना आपल्या ताब्यात घेतलाय। तत्पूर्वी 2 महिने आधी जिल्हा बँकेनं कारखान्याची मालमत्ता जप्तीची नोटीस दिली होती। मात्र त्यानंतरही कर्जाची रक्कम अदा न झाल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। भुसावळ एसटी आगाराचे 100% कर्मचारी कामावरती रुजू झाले। त्यामुळे संपानंतर ग्रामीण भागातील उत्पन्न नसलेल्या मुक्कामी फेऱ्या बंद करून लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या। त्यात भुसावळमधून नव्यानं नागपूर, सुरत, शिरपूर, नाशिक आणि अकोल्यासाठी मुक्कामी बस सेवा सुरू झाली आहे। मानवत उपजिल्हा रुग्णालय लालफितीमध्ये अडकले। मंजुरी मिळून 2 वर्ष उलटून गेली आहेत, मात्र अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही। परिणामी छोट्या मोठ्या उपचारासाठी इथल्या नागरिकांना परभणी गाठावं लागतंय। त्यामुळे प्रशासनानं त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली जाते। कोरोनाची संभाव्य चौथी लाट येण्याची भीती वर्तवली जाते। मात्र बुलढाणा जिल्ह्यात लसीकरणाची गती मंदावली आहे। दुसऱ्या डोसकडे अनेक नागरिकांनी पाठ फिरवली आहे। त्यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो। गुप्तधनाच्या लालसेपोटी एका नराधम वडिलांना पोटच्या मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला। मुलीच्या सतर्कतेमुळे पोलीस वेळेवर पोहोचल्यानं अनर्थ टळला। यवतमाळ जिल्ह्यातल्या मादणी गावातला हा प्रकार आहे। या प्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। पनवेलच्या कळंबोलीमध्ये सिडकोकडून अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात आली। कळंबोलीतील 250 मीटरच्या आतमध्ये असलेल्या बांधकामावरती तोडक कारवाई सुरू आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तासह ही कारवाई सुरू आहे। भिवंडीतल्या पद्मानगर तेलीपाडा इथे विष्णू तेलपाडे यांचं वडिलोपार्जित घर असून ते आदिवासी समाजाचं असून महापालिकेकडे तक्रार करण्यात आल्यानं पालिका त्यांच्या घरावरती कारवाई करणार होती। मात्र या कारवाईला विरोध करून श्रमजीवी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं। त्यामुळे महापालिकेची मोठी पंचायत झाल्याचं पाहायला मिळतंय। भिवंडी शहरातील चाविंद्रा इथे सिटी पार्कच्या जागेचं आरक्षण काढून डम्पिंग ग्राउंड करण्याच्या ठरावाला स्थानिकांनी विरोध केलाय। त्यामुळे 40,000 नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती आहे। तसंच शेतीसाठी सुद्धा ते धोकादायक ठरेल असं स्थानिकांनी सांगितलं। नवी मुंबईतल्या NRI
पोलीस ठाण्यामध्ये मिशो ॲपवरती गुन्हा दाखल झालाय, ज्या ॲपद्वारे उघडपणे गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केली जात होती, तर काही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करण्यावरती बंदी असलेल्या औषधांची सुद्धा विक्री होत होती. अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहआयुक्त सुनील गवळी यांनीच गोळ्यांची मागणी करून हे प्रकरण उघडकीस आणून तक्रार दाखल केली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका डंपर चालकानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी स्वाराला चिरडल्याची घटना कल्याण पूर्व चिंचपाडा परिसरात घडली आणि या अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर दोघेजण किरकोळ जखमी झालेत. पोलिसांनी आरोपी हरिश्चंद्र वाघ याला अटक केली आहे. उल्हासनगरमध्ये एका 4 वर्षीय चिमुरड्याची शेजाऱ्यानं गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या चिमुरड्याच्या आईशी झालेल्या किरकोळ वादातून आरोपी कांचनसिंग पासी यानं चिमुरड्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. आरोपीला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. उल्हासनगरमधील एका गुटखा माफियानं बंदी असलेल्या गुटख्याचा आपल्याच घरामध्ये साठा केला होता. तब्बल 7.5 लाख रुपयांचा हा गुटखा होता. या प्रकरणी न्यायालयानं आरोपी सूरज कुकरेजा आणि बच्चल कुकरेजा यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण जवळच्या गांधारी पुलावरून एका 38 वर्षीय व्यक्तीनं उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मनीष साहानी असं व्यक्तीचं नाव असून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान खडकपाडा पोलिसांकडून त्याच्या मृतदेहाचा शोध घेतला जातोय. मुंबईच्या अक्सा चौपाटी इथे समुद्राच्या भरतीमध्ये तिघांवरती संकट कोसळलं होतं. 3 मुलं पाण्यात बुडत होती. त्यांनी जीवरक्षकांनी त्यांना वाचवून त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलं. मुंबईच्या विहार तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या आरे कॉलनीमधील 4 जणांपैकी एक तरुणी आणि एक युवक बुडल्याची घटना घडली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. जालन्यामध्ये मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पितापुत्राचा बुडून मृत्यू झालाय. वेळेस प्रसंगावधान न राखल्यानं 2 मुलं वाचली. अग्निशमन दलाच्या मदतीनं नागरिकांनी मृतदेह बाहेर काढले. वर्धा जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस तापमानात वाढ होते. वर्ध्यातील तापमान 44.4 अंश सेल्सिअस इतकं झालंय. गेल्या वर्षी मे महिन्यात वर्धा जिल्ह्याचा पारा 45 अंशांवरती गेला होता. यावर्षी तो एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच 44.4 वरती गेलाय. विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या केंदवड परिसरासह रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत गोळे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केलं. 20 समस्या त्वरित निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय. सतत बदलणारं वातावरण, अवकाळी पाऊस, तापमान वाढ यामुळे कोकणी मेव्यावरती परिणाम झालाय. कोकणात आंबा, काजू, कोकम, करवंद, जांभूळ अशी विविध फळपिकं उन्हाळ्यात असतात. मात्र यंदा वातावरणामुळे उत्पादनावरती याचा परिणाम होतोय. त्यामुळे कोकणचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलंय. मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस पडण्याचं प्रमाण वाढल्यामुळे त्याचा परिणाम आंबा, द्राक्ष इत्यादी फळांवरती झालाय आणि या अवकाळी पावसामुळे फळांचं उत्पादन 30 ते 40% घसरलंय. तर दुसरीकडे येणाऱ्या फळांच्या उत्पादनातील 20 ते 25% फळं ही खराब होत आहेत. त्यामुळे खर्च करून सुद्धा उत्पादन होत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडं मोडलंय. खारघरमध्ये हस्तकला प्रदर्शन आणि विक्रीचा बाजार लागला असून वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. हे प्रदर्शन 2 दिवस चालले. राज्य सरकारच्या विरोधात भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. कोलकातामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जींच्या विरोधात निदर्शनं केली. यावेळी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात आला. निदर्शनं करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध केला. सरकारच्या दडपशाहीला जुमानणार नसल्याचंही भाजपनं स्पष्ट केलं. काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या सुटकेसाठी कार्यकर्ते आक्रमक झाले. मेवाणींच्या सुटकेसाठीच्या मागणीसाठी कोलकातामध्ये निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं.
पाटणामध्ये परीक्षार्थी उमेदवार सरकारच्या विरोधात रस्त्यावरती उतरले. निकाल लागायला विलंब होत असल्यामुळे उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे बळाचा वापर करून आंदोलकांना पांगवण्यात आलं. कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. जवानांना टार्गेट करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. मात्र सुदैवाने यात कोणी जखमी झालं नाही. यानंतर जवानांनी सर्व परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं. शोपियानमध्ये 2 वाहनांची समोरासमोर धडक होऊन 7 जण जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी मदत कार्याला सुरुवात केली. त्यामुळे जखमींना वेळेत हॉस्पिटलमध्ये नेणं शक्य झालं. दिल्लीमध्ये लक्ष्मीनगर मार्गावर एका कारला आग लागली होती. ही माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलं. दिल्लीतल्या अमर कॉलनीमध्ये लागलेल्या आगीमध्ये घरं आणि दुकानांचं नुकसान झालं. अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलं. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीची इंडियन पोलीस फोर्स ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहितच्या या सिरीजमध्ये आता विवेक ओबेरॉयची एंट्री होणार आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित भूलभुलैया 2 या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात हॉरर आणि कॉमेडीचं कॉम्बिनेशन असणार आहे. सध्या या ट्रेलरला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह याचा जयेश भाई जोरदार या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील फायर क्रॅकर हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. या गाण्यातील रणवीरच्या हटक्या अंदाजानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. तमिळ ब्लॉकबस्टर सुर्राई पोटरू चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. अभिनेता अक्षय कुमार यानं याची एक छोटीशी झलक शेअर केली आहे. या चित्रपटाचा मुहूर्त पार पडल्याचा व्हिडिओ हा आहे. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यात मूव्ही नाईट इन असं कॅप्शन तिनं या व्हिडिओला दिलंय. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय.